चॅनल. सो आज आहे डे 3. सो स्टार्ट करूया. तर आता आपण चाललोय पारा रोड, त्याच्यानंतर पंजिंग. सो स्टे ट्यून्ड. हो, मी याला लावते ना, आपल्या गाडीवाला व्हिडिओ घेते. तर आम्ही अंजुनामध्ये होतो आणि तिथून पारा रोड काहीतरी 4 ते 6 किलोमीटर काहीतरी होतं आणि तिथून परत आपल्याला पंजिम जायचं आहे, जिथे जायला आपल्याला जवळपास 1-1.5 तास लागून जाणार आहे. तर आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि आमच्या गाडीची हवा कमी होती. सो मग सगळ्यात आधी गाडीची हवा भरून घेतली, कारण आपल्याला बरंच लांब जायचं आहे आणि पेट्रोल तर आम्ही कालच टाकून घेतलं होतं, फुल करून घेतलं होतं. सो चला मग. तर काय आहे पारा रोडला, तर तिथे मोस्टली कोकोनट ट्रीज आहे. एक रोड आहे ज्याच्या दोघं साईडला कोकोनट ट्री लावले आहेत आणि जिथे खूप सारे लोक जातात फोटोशूटसाठी वगैरे वगैरे, जे तुम्ही मोस्टली बघितलं असेल फोटोजमध्ये, व्हिडिओजमध्ये. आणि या रोडवरच डिअर जिंदगीचं लव यू जिंदगी हे सॉन्ग तुम्ही बघितलं असेल, ज्याच्यात आलिया भट आणि शाहरुख खान आहे. तर हे सॉन्गचं शूटिंग पण तिथेच झालं आहे. सो आय एम सो एक्सायटेड. पण खूप जास्त ऊन होतं, खूप जास्त, ज्याच्यामुळे म्हणजे पूर्ण आम्ही डिहायड्रेट होत होतो. खूप जास्त ऊन होतं. आम्ही गुगल मॅपनुसारच जात होतो. गुगल मॅपवर आम्ही पॅरा रोड टाकलं होतं, तर ते लोकेशन दुसरीकडेच कुठेतरी घेऊन जात होतं आणि तिथे काहीच नव्हतं. तर मग परत आम्ही सर्च केलं थोडं आणि त्याचं करेक्ट लोकेशन म्हणजे असं होतं पॅरा रोड कोकोनट ट्री. मग तेव्हा कुठे जाऊन आम्ही थोडं करेक्ट रोडाला लागलो. तर तिथे बाईक तुम्ही एक तर स्टार्टिंगला पार्क करा, एक तर एंडिंगला पार्क करा, किंवा तिथे मिडलला आहे तिथे पार्क करा, बट तिथे कुठेच मध्ये स्टॉप नाही घ्यायचा असं त्यांनी सांगितलं होतं. तर जायचं आहे तर डायरेक्ट शेवटपर्यंत जा, नाहीतर इथे स्टार्टिंगलाच गाडी लावा असं ते म्हटले. तर आपण पारा रोडला पोचलो आहे, तुम्ही बघू शकता. इथे बरेचसे लोक फक्त आणि फक्त काही दुसरं काहीच नाही, इथे फक्त फोटोज काढू शकता तुम्ही. आणि सायकलिंग वगैरे आहे, तर तुम्ही रेंटने सायकल घेऊ शकता, फिरवू शकता. आणि जर तुमच्याकडे स्वतःची अशी बाईक असेल तर तुम्ही राऊंड मारू शकता. बस दुसरं काही इथे एक्सप्लोअर करण्यासारखं नाही आहे. आणि उन्हात तर नकाच येऊ, कारण खूपच इरिटेट होतं उन्हात आल्यावर. थोडं नॉर्मल संध्याकाळी वगैरे जायचं ट्राय करा, किंवा सकाळी जायचं ट्राय करा. मला आज गाडी चालवून फार बरं वाटलं, खूप दिवसानंतर मी चालवली. हॅलो गाईज, तर आता आम्ही आहे पारा रोडला. इथे तुम्हाला खूप सारे कोकोनट ट्रीज दिसतील आणि खूप सारे लोक दिसतील जे फोटोशूट करायला आलेत. आणि खूप सारं ऊन आहे इथे. त्या लोकांमध्ये आम्ही पण आहोत. तर इथेच लोक ज्यासाठी येतात म्हणजे फोटोज आणि व्हिडिओज काढण्यासाठी, तर ते आम्ही आधी करून घेतलं. कारण इथे कंटिन्यू गाड्या येता जात आहे आणि खूप मुश्किलीने एखादा फोटो किंवा व्हिडिओ निघतो. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी खूप जास्त आजारी होती, पण तरी एवढ्या दूर आलो आहे म्हणून थोडं आम्ही त्या मोमेंट्स कॅप्चर केल्या. एल्स माझ्यात बिलकुल कॅपॅसिटी नव्हती. आणि जेवढी पण कॅपॅसिटी उरली होती ती इथे येऊन संपून गेली, कारण ऊन खूप जास्त होतं, खूप जास्त. लिटरली इरिटेट होत होतं मला. आणि असं वाटतच नव्हतं की काही बघावं, असं वाटत होतं एखादी सावली शोधावी आणि तिथे फक्त बसून राहावं. सगळे लोक मोस्टली ग्रुपने वगैरे आले होते, तर त्यांच्यासोबत कोणी ना कोणी होतं फोटोज काढून देण्यासाठी. पण आम्ही तर दोघंच होतो. सो आमच्यासोबत होता आमचा ट्रायपॉड, ज्याच्यामुळे आम्हाला म्हणजे कोणाची गरजच पडत नाही तशी. तर आम्ही इथून निघालो आहे आता, कारण खूप भयानक त्रास होत होता दोघांना, कारण पूर्ण डिहायड्रेट होत होतो. आम्ही एक लिंबू पाणी घेतलं आणि इथून निघालो. डिहायड्रेशन होतं. तुम्ही एकदा व्हिडिओ बघा. हा रोड आहे, इथे फोटो काढण्यासाठी लोक येतात, पण जे 2 व्हीलर्सवर वगैरे, कार्समध्ये वगैरे जे लोक येतात ना, ते एवढे फास्ट जातात की म्हणजे रिस्की आहे जर तुम्ही फोटो काढत असणार आणि तुमचं लक्ष नसेल वगैरे. कारण खूप जास्त गाड्या इकडून येत जात राहतात आणि त्यांचे लोक असतात 1-2 जे कंटिन्यू वॉच ठेवतात, पण तरी थोडं आपल्याला केअरफुली राहावं लागतं. आणि तुम्ही गर्दी बघू शकता फोटोशूटसाठी.
इथे नाही 2 मुलं उभे होते. ते म्हणत होते, म्हणजे त्यांचा फ्रेंड होता जो कंटिन्यू फोटो काढत होता, फ्रेंड मुलगी मुलगा कोणी असेल तर ते म्हणे अरे याच्या व्हॉट्सअपला 2 व्ह्यू येत नाही म्हणे साधे आणि फोटोशूट असा करतोय जसा एखादा हिरो आहे. कारण ते खूप जास्त इरिटेट झाले होते आणि खूप वेळापासून थांबले होते म्हणून बिचारे असं बोलत होते. तर आम्ही आता पारा रोडवरून निघतोय. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल पंजिम. सो स्टे ट्यून आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. परत भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका. आणि वेळात वेळ देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचं खूप 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 आभार. धन्यवाद. बाय बाय.